अनेक अवतार घेसे भक्ता कारणे, कनवाळू कृपाळू दिना लागे उद्धारे. अनेक अवतार घेतले, किती अवतार घेतले सांगता येत नाही महाराज. म्हणून त्या भगवान परमात्म्याचा आपल्यावर काय आहे, उपकार आहे. म्हणून त्या भगवंताला आपण कधीतरी ओळखलं पाहिजे की नक्की देवाचं स्वरूप काय आहे. महाराज आपण बऱ्यापैकी पुण्याला आलेला असायला अशी आशा बाळगते महाराज. बरेचसे साधक मंडळी स्वामी समर्थांचे, अक्कलकोटचे स्वामी समर्थ महाराज आहेत ना, त्यांची सेवा करतात, त्यांच्यावरती श्रद्धा आहे महाराज. स्वामी समर्थांचं प्रिय वाक्य आहे, भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे. वाक्य किती साधं आहे, पण हे स्वामींच्या मुखातील वाक्य आहे. निश्चिंत जामी आहे. आपण देवावरती किती श्रद्धा ठेवायला पाहिजे की आपण कोणत्या संकटात असो किंवा नसो, सुखात असो वा दुःखात असो, फक्त तो माझ्या पाठीशी आहे म्हटल्यानंतर पुढचं कार्य कसं होणार, चांगलंच होणार. पण स्वामी समर्थांचे भक्त, आपल्या वारकरी संप्रदायाचे भक्ती परिवार आहे जो माऊलींवरती श्रद्धा ठेवतो, आपल्या आपल्यातच भांडणं लागतात महाराज. काय, माऊली आमचे आहेत, ज्ञानोबा आहे आमचे आहेत, तर आमच्या गळ्यामध्ये काय, तुळशीची माळ आहे. स्वामी समर्थांचे भक्त काय म्हणतात, स्वामींशिवाय, स्वामींची भक्ती आमच्याशिवाय चांगली कुणीच करू शकत नाही. धनकवडीचे शंकर बाबा कोणाचा अवतार आहे माऊली, सांगू शकता का? कधी आलाय का दर्शनाला? बाबांचा दर्शनाला आलाय का कधी? हे सांगायचं तात्पर्य याच आहे की 24 एप्रिलला शंकर बाबांचे काय आहे, पुण्यतिथी आहे, 16 आहे, समाधी 16. धनकवडीचे शंकर बाबा म्हणजे दुसरा तिसरा कोणाचा अवतार नाही, साक्षात स्वयं भगवान शिवांचा अवतार आहे. मग भगवान शिव कोणाचे अवतार आहे, हनुमंतरायाचे. मग इथं जर कोणी जरी सांगितलं तर तुम्हाला ती सेवा आवडलीच पाहिजे ना. तर तुम्ही म्हणताल त्यांनी शंकर बाबा का सांग. महाराज सद्गुरू असो किंवा आपले संत मायबाप असो, गुरु हा गुरुच असतो. महाराज एक गृहस्थ होते, त्या गृहस्थाने शंकर बाबांची भेट घेण्याचं ठरवलं. आता एक उत्कृष्ट प्रतीची सभा करायची, एक वेगळीच खोली असते महाराज प्रमुख माणसांची, तिथं शंकर महाराज बसलेले होते. तो माणूस त्या ठिकाणी आला आणि आपलं ज्ञान त्या ठिकाणी पाजळू लागला. काय काय माणसं लय ज्ञान पाजळतात, विचारलं नाही तरी सांगतात काय, मी कीर्तनकार आहे, मी गायनाचार्य आहे आणि मी अशी खूप गायन साथीला मोठमोठ्या कीर्तनकारांना साथ दिलेली आहे. आणि कीर्तनकार म्हणतात मी ह्या गावामध्ये, म्हणजे स्वतःच मोठेपण, मी अमुक ग्रंथ पठन केले, तमुक ग्रंथ पठन केले, हे कुठं सांगावं महाराज, ते देखील कळालं पाहिजे. संतांकडे गेल्यानंतर, गुरुकडे गेल्यानंतर मी अज्ञानी आहे असं म्हणून त्या ठिकाणी गेलं पाहिजे. म्हणजे आपला अहंकार बाजूला ठेवून गेलं पाहिजे. तो गृहस्थ आला आणि सांगायला लागला, मी वेदांत वाचलाय, मी या ग्रंथावर टीका केली, मी अमुक केले तमुक केलं, काय म्हटलं असेल ते म्हटलं. आता शंकर महाराज हे शंकर महाराज होते, बाबाच होते महाराज. ते शांत बसून त्या ठिकाणी चहा प्यायला लागले. म्हणले बाबा मी तुमच्याकडे आलोय, मी तर ज्ञानी आहे, मला एवढं सगळं ज्ञान आहे ग्रंथाचं, पण मला कळालं तुम्ही सुद्धा ज्ञानी आहात. काय, मला कळालं तुम्ही सुद्धा ज्ञानी आहात, थोडं तुमच्याकडून मला ज्ञान मिळालं असतं तर जरा बरं झालं असतं. बाबा म्हणाले अगोदर चहा पे, मग नंतर ना बघू काय असेल ते. आता बाबा थोडे कडक स्वभावाचे होते बरं का. काही काही लोक थोडीच बोलतात, थोडाच उपदेश करतात, पण मार्मिक असतो. बाबांनी फार काय प्रवचन कीर्तन केली नाहीत. बाबा म्हणाले की माझे गुरु कोण, स्वामी समर्थ महाराज, त्यांचा तुम्ही जप करा, त्यांचं तुम्ही ध्यान करा, माझ्यासाठी तेच सगळं काय आहे. त्यामुळे म्हणाले आधी चहा पे मग बघू. स्वतः उठून त्याला चहा कप बशीमध्ये ओतून द्यायला लागले बरं का. बाबा अगोदर कप भरला, चहा कपामध्ये ओतला, कप भरून खाली व्हायला लागला, बशी भरली आणि बशी भरल्यानंतर सुद्धा बाबा चहाच ओतत राहिले. बशी भरल्यानंतर ना त्याच्या अंगावर सांडू लागला, तरी बाबा चहाच ओतत होते. ते माणूस काय शांत बसेल का? कोणता जरी माणूस असला तर चहा पोळ्या म्हणाल का वा वा थंड लागतोय, नाही ना महाराज. भाजल्यानंतर ना तो थोडा चिडला बाबांनो, किती भरावं एवढं तर तुम्हाला कळतंय का? शंकर बाबा म्हणाले बाबा तुला उत्तर देऊ का पाहिजे अजून, हा तुम्हाला कळालं का परत सांगू? कपशी जशी भरून ओसंडून वाहिल्यानंतर त्यात भरण्याचं काही शिल्लकच नाही ना. मग आपण गुरुकडे ज्ञान मिळवण्यासाठी जातो, पण आधी हा कप रिकामा पाहिजे ना.
त्यावेळेस गुरु त्याच्यामध्ये ज्ञान भरतील. म्हणून मी पण अहंकार घेऊन कधी माझ्या ज्ञानोबरांकडे कधी तुकोबरांकडे जाऊ नका. जर खरंच ज्ञान प्राप्त व्हावं, खरंच तुम्हाला मोठं व्हावं वाटत असेल तर आपला अहंकार बाजूला ठेवून त्या ठिकाणी संतांकडे जावं. मला संत कृपा केल्याशिवाय राहणार नाही.